महत्त्वाची बातमी मनसेची आहे। मनसेचा उद्या गुढीपाडवा मेळावा आहे। यंदा देखील मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी हा मेळावा होतोय। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याकरता जय्यत तयारी देखील पार्कात सुरू झाली आहे। मराठी अस्मिता, हिंदुत्व, स्थानिक प्रश्न आणि सध्याचं राजकारण या सगळ्यावर राज ठाकरे भाष्य करण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया। थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, कशी जय्यत तयारी सुरू आहे? नक्कीच लाघवी, आपण बघतोय की मी आता शिवाजी पार्कला आहे। मोठ्या प्रमाणात खुर्च्या ज्या आहेत त्या मांडण्यात आलेल्या आहेत। स्टेज देखील बांधून बऱ्यापैकी पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। आज त्याच्यावर जे बॅक ड्रॉप आहे तो देखील लावण्यात येईल। मात्र एकंदरीत जर आपण बघितलं तर तयारी जी आहे ती पूर्णतः झालेलीच एक पाहायला मिळते। आणि मुळात राज ठाकरे काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष राहणार आहे। मात्र एक बघितलं आपण तर महापालिका निवडणुकांनंतर सातत्याने त्यांनी काम करायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। कारण सातत्याने त्यांना अपयश कुठेतरी पाहायला मिळते आणि त्यानंतर त्यांनी सभा घेतल्यात, बैठका घेतल्यात, स्थानिक लेवलला त्यांनी बैठका घेतल्यात आणि त्या सगळ्या बैठकांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना झापलेलं पाहायला मिळालंय। काही ठिकाणी कार्यकर्त्यांचे कान उपटलेले पाहायला मिळालेत आणि या सगळ्यामध्ये आता आपण बघतोय की त्यांनी एकच सल्ला जो आहे तो दिलेला पाहायला मिळतो की 2029 ची निवडणूक, आता 2029 ची निवडणूक ज्या पद्धतीने ते बोलतात त्या पद्धतीने 2029 ची जी निवडणूक आहे ते ती स्वतःच्या बळावर लढवणार का हे सगळं बघणं महत्त्वाचं आहे। कारण आपण बघतोय की गेले अनेक वर्ष ते कोणाला ना कोणाला पाठिंबा देतात, कितीतरी ठिकाणी ते स्वतः लढतच नाहीत, अशामुळे त्यांच्यावर टीका देखील झालेली आहे। त्यामुळे उद्याच्या या मेळाव्यामध्ये नेमकं ते काय बोलणार, मराठी अस्मितेचा जो प्रश्न आहे, मराठी भाषा सक्तीचा जो प्रश्न आहे त्यावर देखील ते टीका करतील, बदललेल्या राजकारणाबद्दल देखील टीका करतील। या व्यतिरिक्त अनेक गोष्टी ज्या आहेत त्या कार्यकर्त्यांना संदेश म्हणून ते देतील आणि कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा नव्याने उभारी देतील। आपण बघितलं की ज्यावेळेला ठाकरे बंधू एकत्र आले त्यावेळी देखील अनेकदा ठाकरे बंधूंनी म्हणजे उद्धव ठाकरेंकडून मदत झाली नाही असं देखील कार्यकर्त्यांनी त्यांना सांगितलं होतं। त्यावेळी देखील त्यांनी कार्यकर्त्यांना ह्या संदर्भात मला काही तक्रारी ऐकायच्या नाहीत अशा पद्धतीने दम दिला होता एक प्रकारे। तर ह्या सगळ्यावर ते काही उद्या बोलणार का नेमकं, कारण अनेकदा कार्यकर्त्यांनी त्यांना तक्रारी केलेल्या आहेत की ठाकरेंकडून काही मदत होत नाहीये म्हणून। तर यावर देखील ते टोला हाणणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आता लागवी आपण बघितलं तर पूर्ण तयारी जी आहे ती आता सगळी पूर्ण झालेली पाहायला मिळते। आज संध्याकाळपर्यंत हा स्टेज देखील बांधून पूर्ण होईल। कारण आपण बघतो की राज ठाकरेंची जी तयारी असते सभेची ती अप्रतिम असते नेहमीच। आपण बघतो याआधी देखील जेव्हा ठाकरे बंधू एकत्र आले त्या वेळेला सभेची जबाबदारी जी आहे ती राज ठाकरेंनाच देण्यात आली होती। त्यामुळे आता उद्या ही सभा कशी गाजणार हे बघणं महत्त्वाचं आहे। अगदी भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।